एनसीपीच्या 29 एप्रिलच्या पत्रामध्ये तटकरेंच्या नावापुढे प्रदेशाध्यक्ष पद नाही, मात्र अरुणाचलच्या प्रदेशाध्यक्षांचा पत्रामध्ये उल्लेख आहे। प्रफुल्ल पटेलांच्या नावापुढे देखील कार्यकारी अध्यक्षपदाचा उल्लेख नाही। सुनील तटकरे हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत का आणि प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षपदावर आहेत का असा प्रश्न निर्माण झालाय। कारण राष्ट्रवादी काँग्रेसने 29 एप्रिलला निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रामध्ये या दोन्ही नेत्यांच्या नावापुढे त्यांच्या पदांचा उल्लेख नाही। प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष आहेत, पण पत्रात त्यांच्या नावापुढे फक्त राज्यसभा नेते असा उल्लेख आहे। सुनील तटकरे हे राष्ट्रवादीचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आहेत, पण पत्रामध्ये त्यांच्या नावापुढे फक्त लोकसभा नेते असा उल्लेख आहे। या उलट पार्थ पवारांच्या नावापुढे 2 पदांचा उल्लेख करण्यात आलाय। राज्यसभा खासदार आणि जनरल सेक्रेटरी अशी 2 पदं पार्थ पवारांच्या नावापुढे आहेत। जय पवारांच्या नावापुढे 3 पदांचा उल्लेख आहे। नॅशनल सेक्रेटरी, शिस्तपालन समितीचे अध्यक्ष आणि खजिनदार अशी 3 पदं जय पवार यांच्याकडे आहेत। विशेष म्हणजे टोको टाटुंग यांच्या नावापुढे आमदार आणि अरुणाचल प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष असा स्पष्ट उल्लेख आहे, पण तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांच्या नावापुढे मात्र त्यांच्या पदांचा उल्लेख नाही। पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना एक वचक सुनील तटकरे असतील तर प्रफुल्ल पटेल यांच्या पवार साहेबांचा त्या ठिकाणी होताच। नंतरच्या काळामध्ये जेव्हा पवार साहेबांना या 2 नेत्यांनी त्या ठिकाणी सोडलं तेव्हा सगळेच लोक नाराज झाले होते, आम्ही त्या ठिकाणी नाराज झालो होतो। आणि दादांबरोबर चर्चा करत असताना दादा पण त्यांच्याबद्दल बोलत असताना खूप काही सकारात्मक त्या ठिकाणी बोलत नव्हते। सुनील तटकरे साहेब प्रदेशात खासदार आहे आमची जी केंद्राची जे आमचं ऑफिस बेरर आहे त्यामध्ये त्यांचं आहे, तो ते आज तरी प्रदेशाध्यक्ष आहे।